मालक मंडळी नमस्कार. असं म्हणतात की बाबर है तर पावर है. आधी असं बोललं जायचं की उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. पण प्रामाणिकपणे सांगा की याच कास्तकाराला, शेतकऱ्याला समाजामध्ये किती मान आणि सन्मान दिला जातो. म्हणजे कास्तकाराकडे त्याचं वावर तर आहे, पण पावर मात्र दुसऱ्या कोणाकडे तरी आहे. आणि ज्याच्याकडे पावर आहे त्याने मात्र कास्तकाराची कदर नाही. अशीच काहीशी अवस्था आहे. परंतु अशाही परिस्थितीमध्ये एका कास्तकारानं अख्खच्या अख्खं पोलीस स्टेशन हलवून टाकण्याचं काम केलं होतं. तर म्हणाल की नेमकं असं काय केलं होतं? तर 1979 ची ही गोष्ट आहे. एका कास्तकाराचा बटवा म्हणजे त्याची पिशवी दवडली होती. आता त्याची एफआयआर नोंद करायसाठी, कंप्लेंट करायसाठी तो पोलीस स्टेशन मध्ये गेला. पोलिसांना त्याची एफआयआर घेण्यासाठी मनाई केली, एफआयआर घेतली नाही. तेव्हा त्या कास्तकारानं अर्ध्या तासामध्ये अख्खच्या अख्ख पोलीस स्टेशनच सस्पेंड केलं होतं. प्रश्न हा आहे की असा नेमका कोणता गेम त्या कास्तकारानं केला होता सांगतोय. पण त्याच्या अगोदर चॅनलने सबस्क्राईब केलं नसेल तर आधी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर मंडळी, झालं नेमकं असं होतं की 1970 ते 80च्या काळामध्ये युपी मध्ये भयंकर भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलं होतं. आणि त्याच वेळेस एका कास्तकाराची पिशवी म्हणजे त्याचा बटवा हा दवडला होता. आता त्याची कंप्लेंट करायसाठी संध्याकाळी 6-6:30च्या सुमारास हा कास्तकार युपी मधील एका पोलीस स्टेशन मध्ये गेला. तिथं ऐसपैस सगळे कॉन्स्टेबल मस्त टेबलावर लाता घेऊन बसले होते. हा कॉन्स्टेबल सांगते की साहेब माझी कंप्लेंट लिहून घ्या. पण कंप्लेंट घ्यायला मात्र कोणीच तयार नव्हता. हा कास्तकार अक्षरशः वैतागून गेला होता, पण कोणीच कंप्लेंट घेत नव्हतं. शेवटी एक कॉन्स्टेबल म्हणाला की का झाला आहे नेमकं. तेव्हा या कास्तकाराला सांगितलं की साहेब असं असं झालं, माझी पिशवी हरवली आहे. तेव्हा तो कॉन्स्टेबल म्हणाला की कशावरून तू ही पिशवी हरवली आहे? होऊ शकते तू पैसे सगळे उडवून टाकले असेल आपल्या शोक पाण्यामध्ये ना, आता घरचे लोक बोंबलतील म्हणून माझ्याकडे आला असेल. जा, तुझी काही कंप्लेंट घेणार नाही. शेवटी या कास्तकाराला समजेना की आता नेमकं करावं तर काय करावं. मग एक दुसरा कॉन्स्टेबल आला. तो म्हणे की ठीक आहे, तुमची कंप्लेंट आम्ही घेऊ, पण त्यासाठी काहीतरी मात्र तुम्हाला द्या लागेल. तेव्हा या कास्तकाराला समजलं की आपल्याला पैसे द्यायचे आहे. जवळपास होते नव्हते सगळे चिल्लर चालत पैसे त्या कॉन्स्टेबलने दिले. त्या कॉन्स्टेबलनं कंप्लेंट नोंद केली आणि नंतर विचारलं की तुम्ही सही करता की तुम्ही अंगठा मारता. कास्तकार म्हणाला की मी सही करतो. त्या कॉन्स्टेबलनं तो कागद पुढे केला. कास्तकारानं सही केली. त्याच्यानंतर खिशामधनं एक स्टॅम्प काढला. तो स्टॅम्प त्या कागदावर मारला आणि अख्खच्या अख्ख पोलीस स्टेशन दलालून गेलं. कोणाला काहीच समजे नाही की आता नेमकं करावं का. कारण त्या स्टॅम्पवर लिहून होतं चौधरी चरण सिंग, पंतप्रधान भारत सरकार. आणि पुढच्या अर्ध्या तासामध्ये चौधरी चरण सिंगाने अख्खं पोलीस स्टेशनात सस्पेंड केलं होतं. शेतकऱ्याचे नेते, शेतकऱ्याची वाली अशी ओळख चौधरी चरण सिंगाची होती. आणि त्यांना माहित होतं की एसीच्या रूम मध्ये बसून बिसलरीचं पाणी पिताना कास्तकाराचे प्रश्न कधीच सोडवता येत नाही. त्यासाठी त्या कास्तकाराच्या बांध्यावरती जाऊन त्याच्या कांद्याचा नेमका बांधा काय झालेला आहे हे पाहावं लागतं. याचा वस्तुपाठ चौधरी चरण सिंगाने दिला होता. अर्थात अशा या पंतप्रधानाला टीम काहोबा बाप्पाचा मानाचा सलाम. तुम्हाला या कास्तकाराची गोष्ट नेमकी कशी वाटली हे मात्र आम्हाला कमेंट मध्ये आवर्जून कळवा. आणि हो, चॅनलला मात्र आवर्जून सबस्क्राईब करा ही कडकडीची विनंती. मनपूर्वक धन्यवाद.